डॅश परमनंटली मेमरी डिव्हाइस फिक्स असते. तर हार्ड डिस्क हे त्याचं उत्तर आहे. हार्ड डिस्क परमनंटली मेमरी डिव्हाइस फिक्स असते. पुढचा प्रश्न आहे CRTचा फुल फॉर्म. CRT हे अगोदर मॉनिटर यायचे खूप जुने, आता जसं LCD LED येतात ते त्याच पद्धतीने CRT TV सारखाच असायचा तो. तर मग त्याचा तो फुल फॉर्म काय आहे? तर त्याचा फुल फॉर्म आहे कॅथोड रे ट्यूब. ओके. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश मेमरीमध्ये माहिती कायमस्वरूपी साठवू शकतो. तर रॉम ही जी काही मेमरी आहे त्यामध्ये तुम्ही माहिती कायमस्वरूपी साठवू शकता. मग रॉमचा फुल फॉर्म काय आहे? रीड ओनली मेमरी. ओके. फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. रॉम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी. आणि रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी. ओके. पुढचा प्रश्न आहे ऑप्टिकल डिस्कमध्ये माहिती डॅश डॅश पद्धतीने साठवली जाते. तर ती लेझर पद्धतीने साठवली जाते. ओके. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश या मार्गाने व्हायरस प्रिव्हेंट केला जातो. तर अँटीव्हायरसमुळे व्हायरस प्रिव्हेंट केला जातो किंवा थांबवला जातो. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती सर्वात योग्य डेटा फ्लो सिस्टम आहे? तर कोणती आहे? इनपुट, मग प्रोसेस आणि मग त्याच्यानंतर आउटपुट. इनपुट प्रोसेस आउटपुट. CDR म्हणजेच काय? ओके. CDR म्हणजेच काय? CD रेकॉर्डेबल हे त्याचं उत्तर आहे. R फॉर रेकॉर्डेबल. डॅश डॅश हे इनपुट डिव्हाइस नाही. प्रोजेक्टर हे इनपुट डिव्हाइस नाही आहे. प्रोजेक्टरमध्ये आपल्याला स्क्रीन जी आहे ती दाखवली जाते, म्हणजे त्याचा आउटपुट आपल्याला बाहेर दिसतो. ओके. पुढचा प्रश्न आहे डेस्कटॉपवरील आयकनची साईज चेंज करण्यासाठी तुम्ही डॅश डॅश शॉर्टकट की असते. कोणती शॉर्टकट की आपण वापरू शकतो? तर कंट्रोल प्लस माऊसचं जे काही आहे तो व्हील जो आहे तो स्क्रोल करणं, म्हणजे कंट्रोल प्लस माऊस स्क्रोल व्हील. ओके. डॅश डॅशची साठवणूक क्षमता ही इतर एक्सटर्नल मेमरी डिव्हाइसपेक्षा कितीतरी अधिक असते. मग कसली? तर हार्ड डिस्कची जी काही क्षमता आहे, कॅपॅसिटी, ती इतर डिव्हाइसपेक्षा जास्त असते. फाईल डाउनलोड करणे म्हणजेच लोकल कम्प्युटरची फाईल रिमोट कम्प्युटरकडे पाठवणे. तर याचं उत्तर चूक आहे. ओके. विंडोज 7मध्ये F5 ही की दाबल्यावर काय होतं? F5 की प्रेस केल्यानंतर विंडोज जी आहे ती आपली रिफ्रेश होते. ओके. विंडोज 7ला डॅश डॅश युजर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात. तर त्याला म्हणतात ते मल्टी युजर. ओके. सिक्युअर सॉकेट लेअर डॅश डॅशसाठी वापरतात. तो कशासाठी वापरतात? ते वेबसाईट सिक्युरिटीसाठी तो वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे बायनरी कोडिंगमध्ये डॅश डॅश असतात. बायनरी कोडिंगमध्ये काय असतात? 0 and 1 असतात ते. ओके. ISPचा पूर्ण अर्थ म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय सांगितलेला आहे? इंटरनेट सिग्नल प्रोव्हायडर. तर हे उत्तर चूक आहे. ISPचा फुल फॉर्म हा होत नाही. ओके. नेटवर्कमधील डेस्कटॉप प्रोग्राम चालवणाऱ्या कम्प्युटरला सर्व्हर असे म्हणतात ते. तर ह्याचं उत्तर चूक आहे. ISPचा फुल फॉर्म जो आहे मी अगोदरची जी काही सिरीज आहे आपली इंग्लिशची त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे, तुम्ही तेही पाहून घ्या. विंडोज 7मध्ये F1 ही की दाबल्यावर काय होतं? तर विंडोज 7मध्ये F1 ही की दाबल्यावर हेल्प दाखवली जाते, म्हणजे हेल्प बटन जे काही आहे किंवा हेल्प स्क्रीन जी आहे ती डिस्प्ले होते. AVI म्हणजेच काय? AVIचा फुल फॉर्म काय आहे? तर AVIचा फुल फॉर्म आहे ऑडिओ व्हिडिओ इंटरफेस. ओके. खालीलपैकी कोणती नेटवर्क टोपोलॉजी नाही? यापैकी कोणती नेटवर्क टोपोलॉजी नाहीये? तर लाईन ही जी काही बस आहे, स्टार आहे, रिंग आहे, पण लाईन ही नेटवर्क टोपोलॉजी नाही आहे. ओके. BPS म्हणजेच काय? BPSचा फुल फॉर्म काय आहे? बाईट पर सेकंड. ओके. कीबोर्डचे विविध प्रकार डॅश डॅश आहेत, म्हणजे कोणते कोणते आहे? वायरलेस कीबोर्ड आहे, फ्लेक्झिबल कीबोर्ड आहे आणि एर्गोनॉमिक कीबोर्ड सुद्धा आहे, म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी सर्व, ऑल ऑफ दिस. ओके. इंटरनेटवर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल काय आहे? तर ब्राउझर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं काय आहे? एक्झाम्पल आहे. पुढचं CD-ROMची कॅपॅसिटी किती असते? ओके. तर CD-ROMची कॅपॅसिटी किती असते? 650 MB to 1 GB, म्हणजे 650 MB ते 1 GB. ओके. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हा प्रिंटरचा प्रकार आहे. कॅरेक्टर, लेझर आणि इंकजेट हे सगळे प्रिंटरचे प्रकार आहेत, म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी सर्व. सध्या पेनड्राईव्हची क्षमता डॅश डॅशमध्ये मोजली जाते.
तर मग कशाने मोजली जाते पेनड्राईव्हची क्षमता? गिगाबाईटने मोजली जाते. ओके, पुढचं गिगाबाईट म्हणजे GB. डॅश डॅश या संगणकाच्या कॅरेक्टरिस्टिक्स नाहीत. हे जे काही यापैकी दिलेलं आहे त्यापैकी ही संगणकाची कॅरेक्टरिस्टिक्स नाहीत. म्हणजे कोणती? टू थिंक अँड इमोट ही संगणकाची म्हणजे कम्प्युटरची कॅरेक्टरिस्टिक्स नाही. तुम्ही सध्या उपलब्ध असलेल्या HD टीव्हीचा वापर मॉनिटर स्क्रीन सारखा करू शकता. तर काय आहे याचं उत्तर? बरोबर आहे. एक पाठीमागे VGA केबल लावण्यासाठी एक आपल्याला दिलेली असते, जागा दिलेली असते. तर तिथे आपण VGA केबल लावून तुमची टीव्ही जी आहे ती तुम्ही कम्प्युटर म्हणून वापरू शकता. तर मग याचं उत्तर बरोबर आहे. कम्प्युटर नेटवर्किंगचा उगम डॅश डॅश साली झाला. तर कधी झाला? 1965. ओके, डॅश डॅश हे एक डिजिटल सर्किट असून ते बायनरी नंबर्सची सबट्रॅक्शन करतात. ते सबट्रॅक्टर हे डिजिटल सर्किट आहे. याचं उत्तर काय आहे? सबट्रॅक्टर. कोणत्या प्रकारचे नेटवर्क सामान्यतः एका इमारतीमध्ये असते? तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बिल्डिंग नेटवर्क हे एका इमारतीपुरता. इमारत म्हणजेच बिल्डिंग, बिल्डिंग म्हणजेच इमारत. तर याचं उत्तर आहे बिल्डिंग. ओके, बायनरी नंबर्स सिस्टीममध्ये 0 and 1 ला डॅश डॅश असे म्हटलं जातं. तर काय म्हटलं जातं? बिट. 0 and 1 ला बायनरी सिस्टीममध्ये काय म्हटलं जातं? बिट असं म्हटलं जातं. ऑप्टिकल डिस्क या मॅग्नेटिक डिस्क असतात. तर याचं उत्तर आहे चूक. फाईल आणि फोल्डर झिप करता येतात. बरोबर, फाईल आणि फोल्डर काय करता येतो? झिपमध्ये कन्वर्ट करता येतो. ALU याचा फुल फॉर्म आहे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. पण हे त्याचं उत्तर नाही आहे, पण फक्त मी त्याचा फुल फॉर्म सांगितला. ALU मध्ये म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिकल युनिटमध्ये म्हणजेच आपल्या कॅबिनेटमध्ये डॅश डॅश हा एक छोटा इलेक्ट्रॉनिक पार्ट असतो. कीस्ट्रोक, माऊस आणि मॉनिटर हे पार्ट्स नसतात ते, पण रजिस्टर हा त्याच्यामध्ये एक छोटा इलेक्ट्रॉनिक पार्ट असतो. ओके, कम्प्युटरला टेलिफोनशी जोडण्यासाठी डॅश डॅश आवश्यकता असते. तर कसली आवश्यकता असते? मोडेमची आवश्यकता असते. डायलॉग बॉक्स आपण रिसाईज करू शकत नाही. तर याचं उत्तर आहे बरोबर, तो बॉक्स आपण रिसाईज नाही करू शकत आहे. एक्झिक्युटेबल फाईलचे एक्सटेन्शन काय असतं? तर .exe हे त्याचं काय असतं? एक्सटेन्शन असतं. एखादी फाईल कायमस्वरूपी डिलीट करण्यासाठी डॅश डॅश की आणि प्लस डिलीट की वापरतात. ते आपण नॉर्मल फाईल जर डिलीट बटनने तिला डिलीट केली तर ती रिसायकल बिनमध्ये जाते, तुम्हाला माहितीच असेल. पण जर तुम्हाला रिसायकल बिनमध्ये पण नाही पाठवायची, परमनंटली डिलीट करून टाकायची आहे तुम्हाला, तर त्याच्यासाठी शॉर्टकट की आहे एकत्र तुम्ही प्रेस करायचे. शिफ्ट आणि डिलीट की एकत्र प्रेस करायची की तुमची फाईल काय होणार? कायमस्वरूपी डिलीट होणार. करून पहा. ह्याच्या काही शॉर्टकट कीज आहेत, एक्झाम पुरताच मर्यादित नसतात ते, तर तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी म्हणजे तुम्ही जे काम वगैरे करणार तर तेव्हा सुद्धा हे तुम्हाला तेवढाच मदतीच्या होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे C++ ही एक डॅश डॅश आहे. काय आहे ती? ती एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. ओके, WW वर डॅश डॅश हा प्रोटोकॉल इन्फॉर्मेशन बदलासाठी वापरतात. तर कोणता वापरतात ते? HTTP हा काय आहे? प्रोटोकॉल आहे. विंडोज 7 मध्ये एस्केप की दाबल्यावर काय होतं? तर करंट टास्क जो आहे तो रद्द होतो. म्हणजे आपण एस्केप की दाबल्यानंतर जे काही तुमची विंडो समोर चालू असेल त्याच्यामधून आपण एक्झिट होतो. 1024 TB इज इक्वल टू 1 काय सांगितलेलं आहे? म्हणजेच काय ते 1024 TB म्हणजेच काय? 1 PB. ओके, याचं उत्तर काय आहे? PB. त्यानंतर आहे डॅश डॅश डिव्हाइस हे लाईन्स, रेक्टँगल, ओवेल शेप्स अशी ऑब्जेक्ट्स बनवण्यासाठी उपयोगी येतं. कोणतं डिव्हाइस? माऊस. माऊसने आपण हे सगळं काही लाईन, रेक्टँगल, ओवेल शेप्स वगैरे आपण हे क्रिएट करू शकतो. वोलाटाईल मेमरी ही वीज गेल्यावरही उपलब्ध असते. तर चूक. याचं उत्तर आहे चूक. DPIचा अर्थ काय होतो? DPIचा फुल फॉर्म काय आहे? तर त्याचा फुल फॉर्म आहे डॉट पर इंच. ओके, नेटवर्कमध्ये डेटा ट्रान्सफर होत असतानाचा वेग डॅश डॅश या युनिटने मोजतात. कोणत्या युनिटने मोजतात? बॉड रेट याने तो मोजला जातो. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश वरील फाईलमध्ये इरेज किंवा मॉडिफाय करता येत नाही. तर कशामध्ये इरेज किंवा मॉडिफाय करता येत नाही? DVD ROM मध्ये इरेज किंवा मॉडिफाय करता येत नाही. माऊस बटनचे एकदा क्लिक करण्याच्या क्रियेला डॅश डॅश असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? एकदा क्लिक केले म्हणजे काय? सिंगल क्लिक केलं. एखादी फाईल, फोल्डर